उत्तम बायकोची काही लक्षणे असतात. जर बायकोमध्ये हे गुण असतील तर घरामध्ये कधीच वाद होणार नाही. घरातील स्त्रीने किंवा बायकोने नेहमी मनमिळावू असावे. घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नयेत. माहेरच्या लोकांसमोर चुकूनही नवऱ्याचा अपमान करू नये. संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते, तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागावे. नवऱ्याने देखील बायकोचे ऐकले पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे. ती स्वतःचं घर सोडून तुमच्या घरी आलेली असते, त्यामुळे ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. तसेच इतरांपेक्षा नवऱ्याने समजून घेणे खूप गरजेचे असते. म्हणूनच उत्तम बायको होण्यासाठी ती प्रयत्न करेल, पण तुम्ही इतरांसोबत बायकोचा जर अपमान केला तर वाद वाढू शकतात. सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये व त्यांच्यासमोर उर्मट वागू नये. जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणे व सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे. नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून सुखी संसार करावा. जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत आणि मर्यादेमध्ये राहून द्यावे. सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा. तसे नाही झाले तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण अस्तित्व निर्माण करा. जर नवऱ्याबरोबर भांडणं झाले तर लगेच माहेरी निघून जाणे हे चुकीचे आहे. कारण नवरा बायकोतील भांडणे ही माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्यांचा कमीपणा होतो. आपल्या घरातील सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद इतर कोणतेही नातेसंबंधाची बाहेर जाऊन निंदा करू नये. नवरा जर रागात असेल तर अशा वेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते. कारण असे केले नाही तर भांडणं आहेत ती लांबतात. संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणा हा घेतलाच पाहिजे. जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे. त्याला आधार दिला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देता आले पाहिजे. सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्यांच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सुखी संसार हवा असेल तर लहान लहान तक्रारी कधीही करू नये. आपल्यामुळे घरात भावामध्ये किंवा बहीण भावामध्ये, मायलेकांमध्ये भांडणं होईल असे वर्तन ठेवू नये. घरामध्ये क्षुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका, कारण त्यामुळे त्याचे कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू शकणार नाही आणि तुमचे वाद देखील होतात. नवरा जर कोणत्याही काळजीमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल तर त्याची चौकशी करून तुम्हाला मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे. नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घ्या. त्याचा खुलासा मांडा व आपली बाजू क्लिअर करा. एक लक्षात घ्या, एका बायकोला आपल्या नवऱ्याची साथ हवी असते आणि ती साथ जर तिला मिळाली तर घरामध्ये सुख, शांती, समाधान सर्व काही येऊ शकते. जर सासरमध्ये तिच्याशी काही चुकीची वागणूक झाली तर ती कशी शांत बसेल. म्हणून बायकोत काही चांगले गुण हवेत अशी प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते. तशीच प्रत्येक बायकोचीही इच्छा असते की आपल्या नवऱ्यातही काही चांगले गुण हवेत. धन्यवाद.